लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। पहा, आता लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट वाटप होणार आहेत। होय, ही आत्ताची सगळ्यात आनंदाची बातमी आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे JR आलेला आहे। 2 हप्ते एकत्र येणार आहेत। 730 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। एका महिन्याला 365 कोटी जवळपास मंजूर झालेले आहेत। त्यामुळं लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही। आता लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते जे काही थकीत हप्ते होते, थांबले गेलेले होते, रखडलेले जे हप्ते होते ते मिळणार आहेत। परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, काय होणार आहे पुढे, सगळी आपण माहिती व्यवस्थित पाहणार आहोत। आणि लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणी काय करतायत, फक्त व्हिडिओ पाहत आहेत परंतु कमेंट्स करत नाहीत। कमेंट्स करा, तरच मला समजणार आहे की तुम्हाला हप्ता मिळालेला आहे का नाही। आता मला पटकन कमेंट्स करून सांगा, कोणाकोणाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे, कोणाकोणाची KYC झाली आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला मार्च हप्ता आला आहे का। कारण तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत मला सुद्धा माहिती कळणार नाही आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला हेल्प करू शकणार नाही। समोर मी सुद्धा जे काय आपण शासनाला मागणी करत असतो ते सुद्धा आपण करू शकणार नाही। कारण जर तुम्ही बोलणार नाही तर सरकारला मला समजणार नाही की तुम्हाला हप्ते मिळतात का नाहीत। जर कमेंट्स नाही आले तर मी समजतो की तुम्हाला हप्ते मिळालेले आहेत बाबा, काही टेन्शन नाही। तर माझा एवढाच प्रयत्न आहे की माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत, जेवढे बघतायत, त्यांना प्रत्येकाला हप्ता मिळायला पाहिजे। त्यांच्यासाठी आपण हे काम करत असतो, त्यांना मदत करणं हेच माझं काम आहे। तर लक्षात घ्या, 2-3 गोष्टी येतात, सगळ्यात खूप महत्त्वाच्या आहेत। आता तुम्ही मला विचारत होते, दादा हप्ता येणार का? होय, मार्च एप्रिल हप्ता 3,000 येणार। कधी येणार, कोण येणार, कोण पात्र लाभार्थी होणार, पण नेमकं कधी येणार हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत। आता तुम्ही म्हणाले किती मिळणार आहे दोन्ही महिन्याचे हप्ते, तर दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये मिळणार आहेत, हे लक्षात घ्या। आता काही जण म्हणत होते 21 रुपये मिळणार का। 21 रुपये मिळणार नाही मित्रांनो, ह्या वर्षी 21 रुपये तर अजून तरी मंजूर झालेले नाहीत। कारण झाले तर ते आता हिवाळी अधिवेशनामध्ये होऊ शकतात। म्हणजे आपल्याला माहिती आहे हिवाळी अधिवेशन असतं त्यावेळेसच ते काहीतरी होऊ शकतात। पण आत्ता तरी 21 रुपयाबाबत काही चर्चा झालेली नाही आणि लाडक्या बहिणींना आता 1,500 मिळणार आहेत, हे फिक्स झालेलं आहे। त्यामुळं मार्च हप्ता 1,500 आणि एप्रिलचा 1,500 हा फिक्स आहे। ह्याच्यावर जर तुम्हाला कोणी सांगत असेल की नाही 10,000 मिळणार, 2100 मिळणार, 2 महिन्याचे 4,200 मिळणार, तर ह्या गोष्टींवरती लक्ष देऊ नका। कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती आपण व्यवस्थित तीच माहिती सांगत असतो। आता पाहूयात आपण नेमकं ज्या लाभार्थी बहिणी आहेत त्यांना पैसे येणार, पण ज्या अपात्र लाभार्थी बहिणी आहेत त्यांनी काय करायचं आहे मग। भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे त्यांना मार्चचा हप्ता मिळत नाही आहे, ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला आहे त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळत नाही आहे, ज्यांना डिसेंबरपर्यंत, सगळ्यांना मला वाटतं जवळपास डिसेंबरपर्यंत सरसकट सगळ्यांना पैसे आलेले आहेत, बरोबर। कमेंट्स करून सांगा, मग मला समजेल। तर नेमकं असं झालं काय डिसेंबरनंतर न की गळती सुरू झाल्यात, भरपूर लाडक्या बहिणी बाद होत चालल्यात। त्याची कारणं मी आता तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतोय, नीट व्यवस्थित लक्ष देऊ नाही का। 2 इथं मुख्य कारणं यासाठी एक कारणीभूत ठरत आहेत। पहिली म्हणजे तर KYC आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्ज पडताळणी। आता ज्यावेळेस आपली हे झाली होती, काय चालू झाली होती, लाडकी बहिणींना सुरू झाली होती, त्याला आता जवळपास 1-2 वर्ष होत आली असतील, बरोबर। त्यावेळेसपासून लाडक्या बहिणींना सगळ्यांना पैसे वितरण सुरू होतं, बरोबर। त्यामुळं ते आनंदाची बातमी होती, लाडक्या बहिणींसाठी 2 वर्षे कंटिन्युअस पैसे मिळत गेले। त्याच्यामध्ये आता जर बघितलं तर 4 नियमावली सरकारने पहिल्यापासून लावलेल्या होत्या, त्या कुठल्या तुम्हाला माहितीच आहे। आता तरी पण एकदा थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगतोय। पहिली म्हणजे उत्पन्नाची अट होती 2.5 लाख रुपयापर्यंतची, दुसरी अट 4 चाकी वाहनाची, तिसरी अट सरकारी जॉबला नसणं आहे, चौथी म्हणजे कुणीही घरात इन्कम टॅक्स भरता कामा नये किंवा कुणीही इतर कुठल्या योजनांचा लाभ घेता कामा नये। तर ह्या सगळ्या नियमावली लावल्या होत्या, पण झालं असं की ज्या वेळेसपासून आता 2 वर्ष होत आली तर सरकारला असं समजत आलं की बाबा 4 चाकी वाहनं घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे। RTOकडनं त्यांनी डेटा ज्यावेळेस जमा केला त्यावेळेस त्यांना असं समजलं की 4 चाकी वाहनं जे आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि
उत्पन्नसुद्धा भरपूर लाडक्या बहिणीचं वाढलेलं आहे. तर त्यांनी असं ठरवलं की आता ज्या नियमात बसत नाही आहेत त्यांना बाहेर काढायचं. त्यामुळे हे सगळं खटाटोप चाललेला आहे. त्यामुळं अर्जांची पडताळणी, कागदपत्रांची तपासणी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. सोबतच ई-के-वाय-सी करण्यामागचं कारण काय मुख्य सांगतो तुम्हाला. बोगस लाभार्थ्यांची संख्या कमी करणं. कारण झालं असं की गेल्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीणमध्ये पुरुषांनीच महिलाचं नाव घेऊन भरपूर ठिकाणी पैसे वगळण्याचं काम करण्यात आलेलं होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं इथं, बाबा ई-के-वाय-सी केल्यानंतर समजतं की हीच ती लाडकी बहीण आहे का की इतर कोणी व्यक्ती आहे, हे सगळं तिथं समजलं जातं. म्हणून ते ई-के-वाय-सीचा खटाटोप केलेला आहे. तर हे तर काही गोष्टी ज्या आहेत ते बरोबर वाटत आहेत. जसं की ई-के-वाय-सी ठीक आहे, तुम्ही ई-के-वाय-सी कंपल्सरी करा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ई-के-वाय-सी केल्यानंतर तुम्ही जर तिथं लाडक्या बहिणीची संख्या कमी करत असाल तर ही कुठेतरी चुकीची गोष्ट आहे. कारण लाडक्या बहिणीची संख्या कमी झाली तर मग काय उपयोग नाही आहे. लाडक्या बहिणी नाराज होतील आणि मग त्यांना हप्ता मिळाला नाही तर त्या नाखुशच होणार आहेत ना. त्यामुळं माझी सरकारकडे विनंती आहे की ई-के-वाय-सी करा, परंतु सगळ्यांना सरसकट हप्ता तुम्ही नक्की द्या. आता तुम्हाला मी सगळं सांगतो की नेमकं तुम्हाला काय करायचं. जर तुमचा हप्ताच बंद झाला, किंवा तुमचं नाव पात्र लाभार्थी मधून बाहेर काढत आहेत तर नेमकं काय करायचं. त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कोणाला किती पैसे मिळणार. बघा, मार्च आणि एप्रिलचेच 3,000 रुपये मिळणार आहेत. मागच्या कुठल्याही रखडलेल्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्हाला कोणी सांगाल की नाही मागच्या फेब्रुवारीचे पण मिळतील, जानेवारीचे, असं काही होणार नाही. तुम्हाला फक्त मार्च आणि एप्रिल महिन्याचेच 3,000 रुपये सरकारनं वाटप करण्यात आलेले आहे आणि तसा GR सुद्धा आलेला आहे. आणि कुठल्या बँकेत होणार तर सरकारी बँकेत, सगळ्या बँकेत पैसे येणार आहेत. सरसकट सगळ्या बँकेला सरकारनं सांगितलेलं आहे ह्यावेळेस की पैसे द्यायचे. आता जे अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनी काय करायचं तर त्यांनी हा फॉर्म भरून द्यायचा आहे, जेणेकरून त्या पात्र लाभार्थीमध्ये येऊ शकतात. तर हा फॉर्म आहे लाडकी बहीण योजनेचं लाभ सुरू करण्याबाबत. आता हा स्क्रीनशॉट तुम्ही काढा, एका वहीच्या पानावर लिहा किंवा तुमच्या अंगणवाडीत तुम्हाला हा फॉर्म मिळून जाईल. हा फॉर्म भरून द्या. सोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला, सगळी माहिती व्यवस्थित भरून द्यायची आहे. तर हा नेमका फॉर्म आहे काय तर हा फॉर्म आहे की माझं बाबा सगळं मी नियमांमध्ये बसतोय, माझा लाभ पुन्हा एकदा सुरू करा, ह्यासाठी हा फॉर्म आहे. आणि हा फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. हा फॉर्म जर तुम्ही भरून दिला तर तुमचं काम पटकन होईल. तुम्ही पात्र लाभार्थीमध्ये याल. अजून वितरण सुरू झालं नाही तोपर्यंत भरून द्या, म्हणजे टेन्शन नाही. आता वितरण आज होणार का तर आज वितरण होणार नाही, कारण आज शक्यता नाही. जर झालं तर दुपारून होऊ शकतं, नाहीतर असं मला वाटतं की पुढं सोमवार जो आहे त्या सोमवारी हे वितरण होईल. सोमवार मंगळवार 2 दिवस, कारण परत बुधवारी बँकेला सुट्टी आहे. तर सोमवार मंगळवार 2 दिवस वितरण होऊ शकतं. हे यावेळेस आपल्याला एवढं माहिती आत्तापर्यंत आपल्याकडे आलेलं आहे. तर आपले सगळे डॉक्युमेंट्स चेक करा, आपले आधार कार्ड, आपले पॅन कार्ड सगळं व्यवस्थित आहे का बघा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, कमेंट्स करा. कुठल्याही प्रकारचे कमेंट असतील तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.